महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेला सध्या नक्की काय सुरू आहे हे माहिती नाही. अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादींचं नक्की काय होतंय, कोण कोणाबरोबर जाणार, अनेक प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांची काही उत्तरं आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे. स्वागत आहे कॉफी विथ कौशिक मध्ये आणि एबीपी माझाच्या न्यूजरूम मध्ये. खरंच मी म्हटलं तसं काय नक्की सुरू आहे राष्ट्रवादीमध्ये, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये? मला असं वाटतं की आता या सगळ्या डायनामिक्स बदलल्यात आणि त्यामुळे त्यावर फार काही भाष्य करणं हे उचित आहे असं मला वाटत नाही. कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, जे तुम्हाला पब्लिक डोमेन मध्ये तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आलेल्या आहे की जयंत पाटील साहेबांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वस्तुस्थिती एकीकडे आहे, पण ज्या पद्धतीनं ज्या दादांबरोबर या सगळ्या चर्चा वगैरे झाल्या ती व्यक्तीच आज राहिलेली नाही. हे म्हटल्यानंतर आता डायनामिक्सच बदललेले आहेत आणि या डायनामिक्स नंतर त्यावर फार काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. खरं तर म्हणजे आपण हे म्हणत आहात, आज म्हणत आहात, पण दादा गेल्यानंतर लगेच, म्हणजे दादा जेव्हा होते त्यावेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीनं आमची अशी चर्चा झाली असं सांगितले नाही. हे समजू शकतो आम्ही, रणनीतीचा तो भाग असेल, पण त्याच्यानंतर मात्र सगळे नेते कधी कुठे चर्चा झाली, व्हिडिओ देणे, हे सगळं सुरू केलं. तर त्यावेळेला नक्की काय होतं? एक संशय निर्माण झाला की कुठंतरी आता अजित पवारांची, म्हणजे राष्ट्रवादी, ती त्याचं चिन्ह, त्याचं नाव, ह्याच्यावरचा एक कंट्रोलची कुठेतरी ही लढाई सुरू झाली असं लोकांना वाटतं. नाही, तसं मला अजिबातच वाटत नाही. मुळात या गोष्टी कशा झाल्या, या गोष्टी सुरू कुठून झाल्या, तर यामध्ये जयंत पाटील साहेबांना आपल्याच एका माध्यम प्रतिनिधींनी विचारलं होतं काय घडलं, आणि जे घडलं होतं म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या अगदी मीटिंगच्या मिनिट्स पासून, त्याच्या व्हिडिओज पासून, आता जे कोणी नेते काही डिनाय करत असतील तर हे सुद्धा कुठे कुठे कुणाला भेटले, या सगळ्याच्या गोष्टी या डेफिनेटली आमच्याकडे आहेत. परंतु हे केवळ विचारल्यानंतरची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की या सगळ्या बाबींमध्ये जाण्यापेक्षा जी चर्चा झाली ती झाली होती का, दॅट इज अ फॅक्ट, ही चर्चा झाली होती. परंतु आता जर ज्यांच्याशी चर्चा झाली ते दादाच दुर्दैवानं नाहीत, तर मग आता मी जसं म्हणालो त्या पद्धतीने पूर्ण डायनामिक्स बदललेले. आता आपण दोन पक्षांविषयी जे बोलतो ते दोन पक्ष हे वेगवेगळ्या डायनामिक्स मध्ये आता समोर येतात. त्यामुळे मला वाटतं यावर मागे काय झालं होतं यावर चर्चा करत बसण्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. पण सडनली एक स्ट्रेच असा आला की ज्यामध्ये सगळेजण तुमच्याकडली त्याच्यावर बोलत होते, मग आता सगळ्यांनी एकदम त्याला पूर्ण विराम लावला. तर काय हा निर्णय? ही रिअलायझेशन जर आपण बघितलं असेल तर हे विचारलेल्या प्रश्नांवर दिलेली उत्तरं, म्हणजे अशा कुठल्या नेत्याने प्रेस कॉन्फरन्स घेतली का बोलावून की या आम्हाला या विषयावर, हे नाही घडलेलं. हे विचारल्यानंतर हे घडलं होतं का, तर हे घडलं होतं. पण जसं मी म्हणालो की जे घडलं त्यानंतर ज्यांच्याशी चर्चा झाली तेच जर आता नाहीत तर मग त्यावर भाष्य करण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण जे काही आमची ज्यांच्याशी चर्चा झाली होती त्यांना या गोष्टी सगळ्या ठाऊक होत्या. आता तेच नाहीत म्हटल्यानंतर यावर चर्चा करून त्याला पुन्हा या सगळ्या गोष्टींमध्ये हे असं का म्हणतात, ते तसं का म्हणतात, रादर ज्या नेत्यांनी या गोष्टी सांगितल्या त्या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण जर या सगळ्या येणार ह्यावर खरं तर कोणाला संशय नव्हता. त्याचं कारणच मुळात हे की राष्ट्रवादीच्या तुतारीची जी मंडळी आहे त्यातील बरीच जण ही घड्याळावर लढली. पण असं असताना आता मात्र हा अलायन्सही नाही, खरं तर हे मर्जर होऊ शकत नाही अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे का? मला असं वाटतं की इट इज नो पॉइंट इन कमेंटिंग या सगळ्या गोष्टींवर. कारण जेव्हा सगळे हे जे लोक आहेत, अनेक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर लढले. अगदी माझ्या मतदारसंघामध्ये एकूण 33 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, यातल्या 30 जागी घड्याळाच्या चिन्हावर लढले. पण या सगळ्या गोष्टी आपण कृपया एक गोष्ट समजून घ्या की दादा असतानाचे निर्णय हे वेगळे आहेत आणि आता दादा नसल्यानंतर जसं मी आपल्याला म्हणतो त्याचे डायनॅमिक्सच वेगळे आहेत. त्यामुळे आता हे डायनॅमिक्स कसे पुढच्या पद्धतीने किंवा पुढे पुढे डायनॅमिक्स कसे होतात त्यावर वरिष्ठ तो निर्णय घेतील. रादर माझं असं म्हणणं आहे की आय एम नो वन टू कमेंट अबाउट इट की हे व्हायला हवं किंवा व्हायला नको. पण आपण त्यावेळेला या निर्णय प्रक्रियेत होतात
मी तुम्हाला तेच म्हणतो की या निर्णय प्रक्रियेत नक्कीच मी होतो, त्यामुळे मला अनेक जास्त गोष्टी माहिती आहेत. जसं मी सुरुवातीला म्हणालो त्या पद्धतीने या अनेक गोष्टी माहिती आहेत, पण माणूस म्हणून आपल्याला एक विचार करणं खूप गरजेचं असतं की जी व्यक्ती आता हयातच नाहीये, ज्या व्यक्तीबरोबर आपण चर्चा केली ती व्यक्तीच दुर्दैवानं हयात नाही आणि त्यांनी महाराष्ट्राचं एक फार मोठं नुकसान झालंय हे आधी आपण समजून घेऊयात आणि मग त्यावर